वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगे तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा पांडुरंगा करू ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं विकलसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आता पुढे चौपाळून या माझ्यावरी पैसो पाऊले शेगुरूंचे किंवा आत्मरूपग्नेशी केली आस्मरण होय सगळ विद्येचे करणतेचे बंधू श्री चरण शेगुरूंचे जयाच्या आठवे शब्द सृष्टी अंग विजय साधा स्वतः काय जे बेसी वक्तृत्व गोडपणे अमृताता तारुणीने रसवती ओळंगणे अक्षरासे भावाचे अवतरणावतरती गुण देहता चढे संपूर्ण तत्ववेद श्री गुरुची पाय हृदय दिवसीत जाय एवढे भाग्य होय उमेशासे ते नमस्कारोनी आता जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरभरा आहे श्री म्हणे ओम नमो ज्ञाने
सिंहासनस्थपदां भूजतेजस्वदिग्प्रदेशं विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजज्ञानदेवम्। उपस्थित प्रेमळ संत सचिव ही कमी करा। आपणा सर्वांच्या अर्थात भगवत चिंतन प्रीत्यर्थी कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवेअंतर्गत निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा पाठातला मुखोद्गत असलेला अभंग आहे। फक्त या अभंगाशी कितपत आपण जोडलो गेलोय याचा विचार मात्र आजच्या अभंगाच्या चिंतनात करायचा। जगत म्हणजे नाथ महाराज या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या आवडीचा विषय आपल्या समोर गातात। का हा विषय मांडला त्याचं कारण आहे, आपण देवाला प्रिय ठरवून या जगात आपली जर उत्क्रांती व्हावी असं वाटत असेल, आपण पूजनीय व्हावू इच्छित असाल, जगात आपलं काहीतरी लौकिकता असली पाहिजे अपेक्षा जर प्रत्येक माणसाला असते। अगदी 5 रुपये देणगी देणारा पण म्हणतो अजून नाव कसं आलं नाही, म्हणजे अपेक्षा प्रत्येकाला आहे। जगामध्ये आपण पूजनीय ठरावं, आपला विस्तार व्हावा, लौकिकता वाढावी, कदाचित आपल्याला असं जर अपेक्षित असेल तर भगवंताच्या आवडीचा विषय आपल्या संदर्भामध्ये असेल तर मात्र आपण या जगात विस्तारपूर्वक आपण दिसू शकतो किंवा पाहता येईल आपल्याला। महाराज यासाठी एक चिंतन करतात की पहिली देवाची आवड कोणती आहे ही पहिली जाणून घ्या। महाराजांनी त्याचं वर्णन करताना पहिल्या चरणामध्ये म्हटलंय आवडे देवासी तो ऐका प्रकार। प्रकार म्हटलं की अनेक असतात, एक नाही म्हटलं, काय म्हटले अनेक। कधी कधी या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात। एकच पदार्थ असतो पण त्याचे विविध वेगवेगळे पदार्थ तयार केले, एकच धान्य असेल पण त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार होतात। तसं देवाची आवडच आहे पण तिचे वेगवेगळे प्रकार आपल्याला समजावण्या करतात जगत म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात आवडे देवासी तो ऐका प्रकार। पहिला प्रकार त्यांनी सांगितलंय नामाचा उच्चार रात्रंदिन। पहिलं चिंतन सांगितलंय देवाला जर काय आवडत असेल ना, नामस्मरण आवडतं। बरं कधी केलेलं आवडतं, तुम्ही कधीही करा, रात्रंदिवस तुम्हाला वेळ दिलेला आहे। 24 तासामध्ये जेव्हा जमेल तेव्हा म्हणा, देवाला ते प्रिय आहे। नंबर 1। दुसरा प्रकार काय आहे, तुळशी माळ गळा। या संस्कृतीमध्ये आपण जर असाल तर या संस्कृतीचा आपला जो आराध्य दैवत त्याच्या इच्छेप्रमाणे आपण वागलं पाहिजे, म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान केली पाहिजे। देवाला आवडणारी वस्तू आहे। देवा आवडे तुळशी बुक्का, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका। देवाला तुळस आवडते, देवाला बुक्का आवडतो, म्हणून वारकरी कपाळाला काय लावतो, बुक्का, आणि गळ्यात काय घालतो, तुळशी माळ। देवाची आवड म्हणून घालतो बरं का। काही नियम असले तरी ते नियम कधी आवडीचे असतात, तसं देवाला आवडणाऱ्या 2 वस्तू आहेत, एक तुळशी आणि बुक्का। महाराजांनी सांगितलं आणि देवाला काय आवडतं त्यातला पहिला प्रकार सांगितलं, त्याचं नामस्मरण आवडतं। दुसरा प्रकार तुळशी माळ गळा। पुढे गोपी चंदन टिळा। देवाला अतिशय प्रिय जर असेल तर गोपी चंदन आहे। ऐका कसं आहे, भगवान गोपाळ कृष्ण म्हणजे अर्थात कृष्णाने निजधामाला गेल्यानंतर गोकुळातल्या त्या गवळणींना तो कानोसा लागला, तो निरोप मिळाला, देव गेले। देवानंतर आपलं जगणं उचित नाही म्हणून साऱ्या गोपिकांनी एकाच ठिकाणी प्राणत्याग केला। त्या गोपिकांची हाडं ती त्या ठिकाणी राहिली, त्या हाडांची माती झाली आणि ती माती संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई। त्यांची ही धूळ, त्यांची झालेली माती ती आमच्या कपाळाला लावावी आणि ती लावलेली देवाला प्रिय ठरते, म्हणून देवा त्या काय म्हटले, गोपीचंदन टिळा। पुढे काय, हृदयी कळवळा वैष्णवांचा। वैष्णवांच्या अंतःकरणामध्ये जो हृदयामध्ये जो भाव आहे, असा जो कळवळा त्यांच्यात निर्माण होतो, तो भाव आमच्या अंतःकरणात निर्माण झाला तर देवाला ते प्रिय आहे। हे देवाला आवडणाऱ्या एका प्रकाराचा विचार मांडला। आणखी काय आवडतं, महाराजांनी सांगितलं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी देवाला प्रिय आहे बरं का। म्हणजे तो वाट बघतो, वाट पाहे उभा कधी एकादशी आषाढी आहे, हे देवाची परिणिती सांगतोय की त्याची आवड सांगतोय। चला
महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, देवाला आषाढी कार्तिकी वारी करणारा वारकरी आवडतो. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आणि या उपरोक्त बाकी कोणती साधनं या जगात सध्या तरी उपस्थित नाहीत, आणि असली तरी ती आपल्याला फलद्रूप ठरता येणार नाही. या कलियुगात ती संपन्न होणार नाही. पण या सांगितलेल्या साधनांचा आपण जर विचार केला, साधारण निर्धारी आण नाही, शपथ घेऊन महाराज सांगतात की याच्यापेक्षा दुसरं साधन कलियुगात नाहीच. इतकं सोपं साधन आहे. आणि हे सगळी साधनं ज्या व्यक्तीने त्याचं पालन केलं किंवा त्या साधनांप्रमाणे तो जर वागला, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो नेमाने जर करू लागला तर तो देवा परम पूज्य जगे, तो देवाला प्रिय ठरतो आणि समाजामध्ये त्याला पूजनीयता येते, अर्थात त्याला मान आदर मिळतो. विडाला अभंगाचं धावतं चिंतन आपण सर्वांच्या समोर प्रस्थापित केल्यानंतर विस्तृतरित्या अभंगाकडे वळण्यापूर्वी तूर्त प्रस्तावना थोडक्यामध्ये अशी. या ठिकाणी या जय मल्हार महादेव कोळी समाज मुरुड कोळीवाडा या समाजाच्या वतीनं संपन्न होणारा एकदिवसीय कार्यक्रमांतील आजचं सत्यनारायणच्या महापूजेचं हे प्रथम वर्ष या ठिकाणी संपन्न होतं आहे. या समाजाचे जे कार्यकर्ते असतील, जे पदाधिकारी असतील किंवा जे सदस्य असतील, या साऱ्या सदस्यांनी निर्णय घेतलाय 1 वर्षातून एक तरी सत्यनारायणची पूजा, आणि या निमित्तानं आपण सारेजण एकत्र येऊ, आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, एखादं चांगलं वाङ्मयीन सेवा आपल्यामध्ये निर्माण व्हावी. आणि या हेतू पुरस्सर आज या ठिकाणी खार आंबोली येथील असलेली ही जी टाळकरी वृंद, जे माझ्याबरोबर आलेले माझे जावई आहे विकास महाराज कुस्तेकर, आपण त्यांना परिचित तुम्ही ओळखता, त्याबरोबर नितीन महाराज कचरे, यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते विनोद महाराज कुस्तेकर, चॅनलचं नाव काय, रायगडचा वारकरी या यूट्यूब चॅनलमध्ये ते सुद्धा स्वतः गायक आहेत, अतिशय सुंदर, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे चिरंजीव नानीश तोही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होणारी जी सेवा आहे ती भगवंतापर्यंत पोहोचेल या अपेक्षेनं मी आता या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. विडाला प्रथमतः ज्या लोकांनी या चांगल्या कार्यामध्ये ज्यांचं योगदान आहे, सहभाग आहे, मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की त्यांच्या या योगदानाला त्यांचं दिलेलं एक नया पैसा सुद्धा भगवंताने तो स्वीकारावा आणि त्यांना योग्य तो मोबदला त्या निमित्तानं द्यावं ही इच्छा व्यक्त करतो. अभंगाकडे येतो कारण वेळ झालेली आहे. नाथ महाराजांचा हा अभंग आहे. तसं विचार केला तर अभंग जेव्हा व्यक्त केला जातो त्या अभंगाच्या पाठीमागे काहीतरी पार्श्वभूमी असली पाहिजे, त्याशिवाय अभंग निर्माण होत नाही. काहीतरी प्रसंग घडतो आणि त्या प्रसंगाच्या रूपानं या ठिकाणी समाजापुढे एखादी विचारधारा प्रभावित होते. नाथ महाराजांनी त्यावेळेला पाहिलं समाजामध्ये अनेक पद्धतीची प्रार्थना करणारी, सेवा करणारे, अन्य उपचारातून भगवंताला प्रसन्न करून घेण्याचे वेगवेगळे मार्ग या समाजात त्या वेळेला त्या परिसरामध्ये होते. एक काळ असा होता की परमार्थाला कोणी धजत नव्हतं, परमार्थाला कोणी लागत नव्हतं. तेव्हा ज्ञानोबरायांच्या बाबतीत कदाचित त्यावेळेला म्हटलं जातं की एवढी कीर्तनं प्रवचनं होत आहेत पण अजून लोकांमध्ये परिवर्तन झालं नाही, लोक बदलत नाहीत, लोक परमार्थाकडे येत नाहीत असं म्हणत असताना ज्ञानोबरांनी पहिल्याच अभंगामध्ये आपल्या सगळ्यांना परिचित आहेत त्यात म्हटलंय, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. जर माणसाला परमार्थ आवडत नसेल तर त्याच्या असंच ठरवा की त्याच्या गाठीशी पुण्य नाही. तुम्ही बळ जरी त्याला इथं आणून बसवलं तर तो इथे येईल, ते झोप काढेल, नाही तर वेगळं चाळे करत बसेल, पण तो परमार्थाचं काहीच करणार नाही. याचं कारण त्याच्या गाठीशी पुण्य जे पाहिजे ते पुण्य त्याच्याकडे नाही, ती सुकृत त्याच्याकडे नाही. त्यावेळेला सुद्धा परमार्थ थोडासा विसंगतीत तुरळक दिसत होता. ज्ञानोबरायांनी यासाठी सगळ्याच समाजाला एकत्र केलं.
यारे यारे लहान थोरे याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. त्या वेळेला परमार्थ करण्याकरता उच्चतम प्रतीचं जे ब्राह्मण वर्गीय जे होते तेच फक्त त्यांच्याकडे कर्मकांड असल्या कारणाने बाकीच्यांनी परमार्थाचा अधिकारी नाही या उद्देशानं त्यापासून वंचित होते. ज्ञानोबांनी तेच बंड पुकारलं आणि सगळ्यांना आपल्याबरोबर घेतलं. ज्ञानोबांची ही किमया होती. त्यावेळेला ज्ञानोबांनी परमार्थ करण्याकरता तुम्हाला आणि मला सगळ्यांना प्रवृत्त केले. त्या वेळेला आपले पूर्वज असतील असं गृहीत धरा आणि पुढे चालतं. पण तरी सुद्धा आमची मंडळी त्या ठिकाणी परमार्थाला लागली नाही. का लागली नाही? महाराज म्हणतात त्यांचं पुण्य कमी पडलं. आणि जी माणसं परमार्थ करत नाही ज्ञानोबा त्यांचा सुद्धा निषेध व्यक्त करतात. नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरीशी न भजत दैव हात. ज्ञानोबा असं कधी मार्मिक बोलतायत बरं का. ज्ञानोबा म्हणतात अरे या नरदेहाला आला, या देहाला आला, देह भजनाकरता दिला, भक्ती करता दिला, नामस्मरण करता दिला, दिंडी वारी करता दिला, या देहानं परमार्थ करत नसेल तर महाराज म्हणतात नाही जासी भक्ती तो पतित आहे अभक्त आहे आणि हरीशी न भजत दैव हत असं म्हटलंय. तो भक्ती करत नाही ना काही उपयोगाचा नाही. इतकाच नाही ज्ञानोबा असं कदाचित म्हणूनही गेले की जो भक्ती करत नाही त्याच्या बाबतीत काय यमाचा पाहुणा तो यमाच्या तडाख्यात जाईल. या यमापासून सुटका व्हावी आणि आपण चांगल्या मार्गाने पुन्हा जन्म घेऊन पुन्हा परमार्थ करण्याची इच्छा व्यक्त करावी म्हणून तुम्हा आम्हाला या परमार्थाच्या मार्गावर ठेवलं. ज्ञानोबांचा काळ करीत संपला आणि ज्ञानोबांच्या नंतर बहुतांशी 150 वर्षांनंतर माझ्या नाथ महाराजांचं येणं झालं. आत्तापर्यंत लोपलेलं हे ज्ञान होतं ते ज्ञानोबांनी पुन्हा जागृत केलं. काही काळ संपला आणि पुन्हा ते ज्ञान असंच राहून गेलं. ह्या ज्ञानाचा पुनर्विचार करावा यासाठी माझ्या नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबा गेले. ऐका बरं का, महत्वाचा मुद्दा म्हणतोय, मला अभंगाकडे यायचं आहे. ज्ञानोबांच्या स्वप्नात म्हणजे नाथांच्या स्वप्नात ज्ञानोबा गेले आणि काय सांगितलंय, आजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाशी लागली तेवढी दूर करण्याकरता या. हेतू एकच आहे, हा ज्ञान तिथं त्यांच्याकडे द्यायचा आहे. तो कुणाकडे मध्यस्थी देऊन द्यायचा नाही, तो डायरेक्ट द्यायचा आहे. मग नाथांची योग्यता पाहिल्यानंतर नाथांना बोलावून घेतले. नाथांना साक्षात्कार झाला. नाथ महाराज आळंदीला आले. आळंदीला येऊन त्यावेळेला आत्ता जी आळंदी दिसते, आत्ता जे मंदिर दिसतंय तसं काहीच नव्हतं. एक जुनाट शिवलिंग होतं. ते त्या शिवलिंगाच्या अवतीभोवती सगळे घनदाट जंगल होतं. कुठंतरी ती इंद्रायणी वाहताना त्या ठिकाणी परिसरातून जात होती किंवा वाहत होती. नाथ महाराज त्या जागेपर्यंत येऊन पोचले लोकेशनच्या जवळपास. पण तरी सुद्धा नाथांना योग्य मार्ग सापडत नव्हता. नाथांनी तिथंच अनुष्ठान केलंय. आजही आळंदीच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या हाताला जे पिंपळ आहे छोटंसं ज्याला पार केलेलं आहे तिथं नाथांनी अनुष्ठान केलं. तिथंच नाथांना पुन्हा एकदा साक्षात्कार झाला आणि नाथांना सांगितलं की नंदी शिवलिंगाच्या समोर असलेला नंदी त्याला तुम्ही बाजूला करा, तिथूनच भुयारी मार्ग आहे, तुम्ही आत या. आजही आपण जाताय आळंदीला, माझ्या सिद्धेश्वरा मंदिराच्या वरच्या अंगाला आपण जो पाषाणी नंदी पाहतो त्या नंदीला जर आपण वळसा दिला तर त्याच्या उजव्या बाजूला एक चौथरा आहे, एक पायरी अशी आहे, तिथं पादुका ठेवलेल्या आहेत. त्याच्या खाली काही छिद्र असलेली अशी एक पट्टी लावलेली. तिथं जो मी कान लावलात तरी तिथून सुद्धा आम्हाला तो आतला ध्वनिनाद आम्हाला ऐकायला येतो. तो पोकळी ती आम्हाला जाणवते. आजही नाथ महाराज तिथे त्या मार्गाने आतमध्ये प्रवेश करायला सांगितलं. नाथांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली आणि ती ज्ञानेश्वरी शुद्ध प्रतिशुद्ध करण्याचा निर्णय सुद्धा माझ्या ज्ञानोबांनी दिला. ज्ञानेश्वरीचं सगळं ते चिंतन पाहिलं आणि नाथांना असं वाटायला लागलं की हेच ज्ञान खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचावं. म्हणून त्याच नाथांना बघितलं की समाज त्यावेळेला परमार्थ करत नव्हता. लोकांना परमार्थ माहिती नाही. कसा होता परमार्थ सांगू तुम्हाला. आऊट हात का मानव देह अल्लाने
तुझे दिया, क्या किया? खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. 3,500चं शरीर दिलं माणसाने, खाल्लं पिल्लं मजा केलं, काय नाही, निघून गेले. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा दुःख, पुन्हा सुख, या सगळ्या गोष्टीमध्ये गोते खात राहिला. मग अशा वेळेला काही माणसं परमार्थ करत नव्हती. नाथांनी सुद्धा त्यांना ठिपकारलं. त्यांना म्हटलं, अरे जर तुम्ही भक्ती करत नसाल तर ही माणसं जन्माला आलीच कशाला? हरिपाठात वाचा. काय म्हटलं नाथ महाराज? जो परमार्थ करत नाही त्याला सटवीने नेला कैसा नाही. हा, जो परमार्थ करत नाही त्याला त्या 5वीच्या दिवशी सटवी येते, त्या बाळाच्या कपाळावर भाग्यरेषा लिहून जाते. नाथ महाराज म्हणतात त्याला सटवीनेच कसा नेला नाही. याच्या पुढे बोलू का? क्षमा मागून बोलतो, नाथांची प्रमाण आहेत म्हणून बोलून जातो. काय त्याची माय गेली भूतापाशी, हरी नाही मुखाशी, अरे मुढा. हे मूर्ख माणसा, अरे तुझ्या मुखातून हरी काय येत नाही म्हणून उद्बोध केला तरी सुद्धा नाही. शेवटी नाईलाज झाला. भगवंताचे विचार नाथांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने समाजाच्या पुढे ठेवले. अरे देव सुद्धा म्हणतोय, जी माणसं भक्ती करत नाही ती मला आवडत नाही. देव म्हणतो, माझी भक्ती वीण जळो त्याचे जियाले पणकार, पृथ्वीवरी पाषाण नसली काही. देव सुद्धा उच्छेद करतो, संत उच्छेद करतात, वेद प्रतिपादन करतो, वेदही त्यांचा त्याग करतो. मग अशा वेळेला नाथांनी सांगून सांगून भारुडाच्या रूपानं, खेळाच्या रूपानं जे वेगवेगळे मंच समोर ठेवले त्याच्या रूपानं समाज प्रबोधनाचं कार्य केलं. कसं बसं लोक परमार्थ करू लागली, पण परमार्थ ही योग्य करत होती असं म्हणता येत नाही. कशावरून? नाथांचंच प्रमाण बोलून जातो. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडोरी बरी पैसविले, पाठ मांडोरी बरी पैसविले, गंध अक्षता रोषारिले, गंध अक्षता रोषारिले, मना येईल नाव ठेविले, या जनासी लागले वेग, या जनासी लागले वेग, मना येईल नाव ठेविले, जनासी लागले वेग, या जनासी लागले वेग. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडवने वरी बैसविले, गंध अक्षता प्रोक्षाळिले, मना येईल तैसे नाव ठेविले, या जनासी लागले वेळ. लोक भक्ती करायला लागली, परमार्थ करू लागली खरी, पण कुठल्या देवाची करायची कुणाला माहिती, कशी करायची कुणाला माहिती. लोक जी भक्ती करायची ती भक्ती करायला लागली, पण योग्य का अयोग्य याचा न्याय निवाडा झाला नाही. मग नाथांच्या लक्षात आलं, समाजाला काही बोध केला पाहिजे. भक्ती करणारी असेल तर त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे. मग भक्ती करण्याचा अंगभूत जो विचार आहे, जो तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात निर्माण झाला आहे, याला म्हणतात भाव. प्रत्येकाच्या अंतःकरणात कुठल्या नाही कुठल्या तरी रूपाने, पण परमार्थाच्या अनुषंगाने आमच्या अंतःकरणात भाव निर्माण होतो. ही भावना आमच्या अंतःकरणात रुजते, फक्त तिला योग्य दिशा देता आली पाहिजे. मग नाथांनी पाहिलं की त्यावेळेला लोक काहीतरी वेड्यासारखी भक्ती करतायत, पण त्यांना योग्य दिशा कळली नाही. मग नाथांनी समजावून सांगण्याच्या निमित्तानं या समाजाला सांगितलंय, आपण घरामध्ये जशी प्रसन्न करण्याची एक क्रिया संपादित करतो, त्यासाठी नेमकं काय करतो ती लक्षणं आपल्या समोर गायली. आता नीट ऐका. पत्नीला सुखी करण्याच्या दृष्टिकोनातून पती तिच्या आवडीचा विचार करतो. आता तरी कळलं. मुलांनी आपल्याला आपल्या बापाबद्दलचे प्रेम निर्माण व्हावं म्हणून बाप सुद्धा मुलांसाठी ज्या गोष्टीची इच्छा व्यक्त करतात ती गोष्ट पुरवण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ कळला आपल्याला. ज्याची आवड आहे ती पहिली जाणून घ्या आणि तसं देण्याचा प्रयत्न करा. ज्या कंपनीत आम्ही काम करतो, आमच्या वरिष्ठ अधिकाराची मर्जी सांभाळण्याचं आम्ही काम करतो, याचं कारण इन्क्रिमेंट आम्हाला चांगली मिळेल. आता तरी कळलं.
म्हणजे त्याच्या मनाचा विचार करून आम्ही काम करतो. जे ज्याला आवडतं ते त्याला दिलं की त्याची प्रसन्नता आम्हाला मिळते. आता मी त्याच्याबद्दल बोलून जातो. बोलताना एकच वाक्य अशा पद्धतीने बोलतोय, देवाला आवडतं तसं भक्तांनी करावं, गुरुला आवडतं तसं शिष्याने करावं, पतीला आवडतं तसं पत्नीनं करावं, बापाला आवडतं तसं मुलानं करावं. त्याचप्रमाणे देवाला काय आवडतं तसं भक्तांनी करावं. भक्तांनी नेमकं कोणता मार्ग स्वीकारावा तर यासाठी संत आम्हाला त्याचा उद्बोध करतात. देवाला पहिली देवाची आवड कोणती आहे? ती आवड अभंगाच्या पहिल्याची. देवाला कोणता प्रकार आवडतो याची जाणीव का करून घ्यावी लागली? मी आता परत बोलतोय, जे कराल ज्याच्यासाठी करतात त्याला ते जर आवडत नसेल तर केलेलं सगळं व्यर्थ. लक्षात येते ना तुमच्या? ज्याच्यासाठी केलंय ते जर त्यांनी नाही स्वीकारलं तर ते सगळं व्यर्थ जातं. उदाहरण सांगायचं झालं तर अगदी बाईनं 4 वाजल्यापासून महाराज येणार आहेत जेवणाची एवढी तयारी केली, सगळं जेवण इतकं मनासारखं 4 जणींना सोबत घेतलं, छानपैकी जेवण बनवलं आणि नेमकं महाराज आले. महाराजांनी सांगितलं माझा उपवास आहे, मी काही जेवणार नाही. आता कळलं तुम्हाला? म्हणजे त्या बाईने एवढं केलं की नाही, ते महाराजांनी ते स्वीकारलं नाही, त्याचं अन्न ग्रहण केलं नाही. मग तिला असं वाटतं एवढं सगळं केलं आणि सगळं फुकट गेलं. का? बाकीचे जेवले नाहीत काय? बाकीचे जेवले, पण ज्याच्यासाठी केले ते काय जेवलं नाही. मग केलेलं व्यर्थ जातं की नाही? महाराज तशाच पद्धतीचं म्हणा, ज्या परमात्म्याला जे आवडतं तेच तुम्ही दिलं नाही तर आम्ही त्या देवाला आणून उपयोगाचं काय, त्याला मानून उपयोगाचं काय? तुमच्या आपल्या लक्षात यावं म्हणून घरामध्ये परमार्थ आहे, देव आहे असं जर आपली धारणा असेल
तर आम्हाला घरामध्ये सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. जर परमात्मा आमच्या दारात आहे, घरात आहे, तर त्याचा नाम उल्लेख केला पाहिजे. व्यवहारात बोलतो तुम्हाला, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला एखादी मोठी व्यक्ती जर आली तर त्या व्यक्तीला बाकी माना सन्मानाची गरज नाही, पण कार्यकर्त्यांनी एकदा तरी पुकारावं की अमुक अमुक साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचं हार्दिक शब्दसुमनाने स्वागत, एवढं म्हटलं तरी त्याला बरं वाटेल. आणि इथं येऊन नाव नाही घेतलं तर बोला लवकर, पुढच्या वेळेला तुमच्या कार्यक्रमाला बोलवलं तरी येणार नाही. अहो, प्रत्येक माणसाला स्वतःच्या नावाची काहीतरी आस्था आहे की नाही, प्रेम आहे की नाही. जर आम्ही आमच्या देवाला आमच्या घरात आणतोय तर त्याचा आदरातिथ्य म्हणजे त्याचं नामस्मरण आम्हाला केलं पाहिजे. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी नामस्मरण केलं त्याच्या परिणामांचा विचार फक्त एक दोन तुम्हाला उदाहरण देतो, मला विस्तारपूर्वक सांगता येणार नाही कारण वेळ तेवढा कमी आहे. जी माणसं नामस्मरण करतात देव त्यांच्या मागे पुढे उभा संभाळीत आलिया गाद निवार. का देव मागे पुढे उभा राहतो? त्याचं कारण ते सतत देवाचं काय घेतात, नामस्मरण. कसं? पाहते पांडव पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी अटलीती. पांडव आहेत, वनवासात आहेत, पण देवाचं काय करतात, नामस्मरण करतात. त्यामुळे त्या वनवासात सुद्धा देव त्यांच्या सोबत होता. भक्तालाच वनवास आहे असं नाही, देव सुद्धा त्याच्या बरोबर आहे. म्हणजे त्या त्या काळामध्ये त्या त्या वेळेत नामस्मरण करतोय, पण ती जबाबदारी जणू काही आपण घेतल्यासारखी देव सांभाळतो. तुम्हाला बघायचंय, ज्या महिलेनं ज्या पुरुषाबरोबर विवाहबद्ध केलंय किंवा झालंय ती त्याचं नाव लावते, बापाचं नाव वजा करते, नवऱ्याचं नाव लावते, त्याचं नाव ज्या दिवसापासून लावते त्या दिवसापासून त्या बाईच्या नखापासून केसापर्यंत सगळी जबाबदारी कोण घेतो? बोल ना लवकर. नवरा घेतो. अरे एक वेळा नाव घेतलं त्या बाईनं, एक वेळा, पण आयुष्यभर तिची जबाबदारी वाहतो. तसं तुम्ही आम्ही देवाचं नाव जर घेतलं तर देव सुद्धा आमची जबाबदारी वाहतो. वेडाला बघतो कसा बरं इकडे तिकडे करून दे. म्हणजे पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवेते. आणखीच काय, हेच अभंग पुढे चिंतन करा. प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, परितो स्मरे मनी नारायण. त्या प्रल्हादाला एवढं त्रास दिला, कुणी? कोण होता तो? बाप होता, बरोबर की नाही? एवढा त्रास दिला. खरंच सांगू का, हिरण्यकश्यपासारखा न्यायी राजा नाही बोललो, कळलं? सगळ्यांना एकच नियम सांगितला होता की नाही, जो कोणी राज्यात देवाचं नाव घेईल त्याला हातीच्या पायाखाली दिलं झाले, तेल उकळत्या तेलाच्या कढईत टाकला जाईल, पुढे कडेलोट केला जाईल, जी काही शिक्षा होती ती अग्निकुंडात टाकलं जाईल. आपलाच मुलगा नाव घेतोय हे कळल्यानंतर नियम बदलायला पाहिजे होते की नाही? बदलले का? नाही ना. कसं नाही बदलले? बदलतात कसे ते पण सांगतो पटकन. काय झालं, एका राजाच्या दरबारामध्ये एक तक्रार आली. आता नीट ऐका जरा. तक्रार अशी होती, जावई फार त्रास देत आहेत मुलीला, खूप छळ करतायत,
खूप छळ करतायत. ते राजाने एकदा ऐकलं सोडून दिलं, पुन्हा दुसऱ्यांदा ऐकलं लक्ष दिलं नाही, तिसऱ्या वेळेला त्यांनी तो आग्रहच केला, अहो राजेसाहेब मी सांगतोय ते ऐका ना, जावयांच्या वर काहीतरी कारवाई करा. राजा वैतागलेला होता, त्रासलेला होता, आलेली सूचना लक्षात घेतली आणि राजाने लगेच फॉर्म्युला काढला, फरमान काढलं. काय फरमान काढलं? सेनापती राज्यात जेवढे जावं येत ना त्यांना सगळ्यांना सुळ्यावर देऊन टाका. एक जावयाचा त्याचा सगळ्यांना शिक्षा कोणाला? सगळ्या जावयांना. अहो लोकांनी लग्न थांबवली ना लगेच, कारण लग्न झालं फरमान काढलं आणि त्याप्रमाणे जर लग्न झालं तर जावई झालं ना कुणाचं तरी, म्हणजे तो पण कुठं जाणार आहे? सुळावर. काहींनी लग्न कॅन्सल केलं, पण झाले त्यांचं काय? प्रधानजीने सांगितलं साहेब मला जरा मोजणी करायला काहीतरी वेळ द्या, 6 महिने घ्या, पण हे सगळ्यांना सुळावर देऊन टाका. अरे पण तेवढं सूळ तयार करायला लागतील ना, जेवढे गावातले जेवढे जे आहेत जावई, कोणाचं नाही कुणाचं तरी कोणतरी असेलच. सूळ तयार केले, सुळाची रचना तयार झाली, जवळजवळ 15 किलोमीटरच्या अंतरापर्यंत सूळ तयार झाले. आता आपल्याला काय करायचं आहे? बांधायचं कुठे आहे आपल्याला? सूळ माहिती असेल, एक खांब घ्यायचा, त्याला अणुकुचीदार टोक बनवायचं, माणसाला गुदद्वाराने त्याच्यावर बसवायचं, माणसाच्या पोटामधून गुदद्वारातून तो टोक आत जातो आणि तो या मस्तकातून बाहेर पडतो, तोपर्यंत माणसाचा मृत्यू निश्चित ठरलेला असतो. तो जसा हालचाल करेल तसा तसा तो आत सरकत जातो आणि मेंदूतून बाहेर आल्यानंतर तो माणसाचा त्या ठिकाणी प्राण जातो, हे निश्चित झालं. सूळ तयार झाल्यानंतर राजाने आतमध्ये नेलं, म्हणजे राजाला दाखवण्याकरता सेनापती घेऊन गेले. चला बघा म्हणे हे सगळे सूळ तयार झाले. सगळे सूळ बघितले, काही खैराचे, काही चंदनाचे, काही बोरीचे, काही बाबळीचे, काही सागाचे, काही शिवणीचे, असे सूळ तयार झाले होते. मध्यभागावर आल्यावर कळलं एक चांदीचा आणि एक सोन्याचा सूळ होता. असं म्हटल्यानंतर राजाने विचारलं हा सोन्याचा का आणि हा चांदीचा का? त्यांनी सांगितलंय बघा राजेसाहेब तुम्ही सुद्धा कुणाचे तरी सगळ्यांना सुळावर द्यायचं, म्हणजे तुम्ही पण कुणाची तरी जावया आणि मी पण कुणाचं तरी जावय. तुम्ही राजे आहात म्हणून तुम्हाला सोन्याचा आणि मला चांदीचा. राजाच्या लक्षात आलं हे सगळं आपल्यावर येतंय. राजाने लगेच फरमान काय केला? कॅन्सल. कळतंय आपल्याला? जेव्हा एखादी गोष्ट आपल्यावर येते तेव्हा निर्णय देता येत नाही. हा खरा राजा न्याय हिरण्यकश्यप. त्याने पोराला काहीही कोणत्याही सूचनेतून किंवा सांगितलेल्या नियमातून बाह्य केलं नाही, कडेलोट केलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं. इतकंच नाही, होलिका म्हणून त्याची बहीण तिच्याबरोबर दिलं अग्निकुंडामध्ये टाकायला, तिथं सुद्धा होलिका जळून गेली, पण प्रल्हाद मात्र जसाच्या तसा राहिला. महाराज हे सगळे उपाय केले, पण त्याला कारण जर काय होतं, प्रल्हाद काय करत होता बोला आता तरी? देवाचं नामस्मरण. संकट काळ प्रसंगामध्ये देवाचं नामस्मरण केलं की देव आपला मागे पुढे उभा राहतो. आपल्या कोणत्याही यातनेला, कोणत्याही गोष्टीला तो कमी पडू देत नाही. पुढे काय? द्रौपदी तिच्यावर आलेलं संकट, तिनं सुद्धा देवाचा धावा केला, तिची लज्जा रक्षण झाली. सुदामा ब्राह्मण आहे, तो सुद्धा देवाचं नामस्मरण करत होता, त्याला सुद्धा सोन्याची नगरी सुद्धा प्राप्त झाली. आता या सगळ्या गोष्टीचं एकमेव कारण आहे भगवंताचं नामस्मरण, आणि ते तुम्ही आवडीनं घ्या. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण करायचं हेपर्यंत ठीक आहे, नामस्मरणाचा अधिकार सगळ्यांना आहे. सकळांची येथे आहे अधिकार, हरियोगी उद्धार हरीच्या नामे. देवाचं नामस्मरण कुणीही करावं, कसंही करावं, कधीही करावं. बघा कर्मकांड करायचं झालं, तुम्हाला पूजेला बसायचं झालं तर पूजेला तुम्ही शुद्ध असलं पाहिजे, म्हणजे तुमची स्नान संध्या वगैरे व्यवस्थित झालेली पाहिजे, मग तुम्हाला पूजेला बसता येतं. आपण नामस्मरण करताना या गोष्टीची गरज नाही. अगदी रात्री झोपेत जरी म्हटलं तरी चालतं. इतकंच नाही, नामस्मरण उठता उठता जरी नामस्मरण केलं तरी चालतं. म्हणजे तोंडही धुण्याची, आंघोळी करण्याची. नाम यज्ञ तो परम पावन, बाधू न सके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम पवित्र वेदार्थे. वेद सुद्धा प्रतिपादन करतं नामासारखं पवित्र जगात काहीच नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण तुम्ही जमेल तेव्हा
रात्र आणि दिवस जेव्हा म्हणाल तेव्हा तुम्ही करू शकता, हे देवाला प्रिय आहे. मग नामस्मरण करून थांबेल का? महाराज म्हणाले नाही, नामस्मरणाबरोबर भगवंताच्या प्रिय व्यक्तीच्या प्रिय गोष्टीचा अंगीकार सुद्धा करा. ते कसं? अभंगाचं द्वितीय चरण. तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा. दुसरी आवड आपल्या समोर ठेवली. एक म्हणजे देवाचं नामस्मरण, दुसरं म्हणजे देवाला काय आवडतं? तुळशी गळ्यामध्ये घातलेली देवाला प्रिय ठरते. तुळशी माळ गळ्यामध्ये असावी असं चिंतन कसं आहे बघा. हातात घाला त्याबद्दल शंका नाही, पण कुठं पाहिजे? गळ्यातच असली पाहिजे. तुळशी माळ गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी. कसं हो? त्याचं सौभाग्याचं लेणं आहे बरं का, लक्षात घ्या. जेव्हा एखादी स्त्री एखाद्याचं पत्नीत्व स्वीकारते त्या दिवसापासून ती तिच्या अंगात असलेलं एक मंगलसूत्र नावाचं दागिना परिधान करते. बरोबर आहे की नाही? म्हणजे ती विवाहबद्ध आहे हेच कळलं. ती मार्गस्थ आहे किंवा विवाहबद्ध आहे हे आम्हाला कळलं. कशावरून? तिच्या गळ्यामध्ये काय आलं? मंगलसूत्र. पुढे ती सौभाग्यवती आहे म्हणून तिच्या कपाळाला काय आहे? बोलत खरं तुम्ही? हा, कुंकू आहे. बरोबर की नाही? आता कुंकू राहिलं नाही, आता काय? हा, टिकली. जाऊ दे आता, ते सगळं सांगायचं आता वेळ नाही. बरोबर की नाही? कुंकू हे तिचं सौभाग्याचं लेणं आहे. बरोबर की नाही? जसं गळ्यामध्ये दागिना म्हणून ती तो अलंकार घालते, मंगलसूत्र परिधान करते, कपाळाला त्याच्या नावाचं कुंकू लावते, तसं वारकऱ्यांनी त्याचं नाव घेतलं तर त्याच्या नावाचं अलंकार गळ्यामध्ये घातलं पाहिजे. ते म्हणजे तुळशीची माळ. तुळशीची माळ एकदा माणसाने ती घातली याचा अर्थ ते सगळं देह किंवा तो देवाचा झाला, हे त्याचं उत्तर आहे. आता त्याचं झाल्यानंतर तुळशी माळ गळा, पुढे काय? गोपीचंदन टिळा. हा तुळशीची गळ्यामध्ये माळ घाला आणि कपाळाला गोपीचंदन लावा. मी मगाशी सांगितलं की भगवंताच्या दासी अर्थातच गोपिका यांचं जे अस्ति त्यापासून झालेली माती ती म्हणजे गोपीचंदन, जे आम्ही हातावर उघळतो आणि कपाळाला लावतो. हे गोपीचंदन टिळा आपण लावावं. आता त्याला सुद्धा शास्त्र आहेत. एवढे शास्त्र तुमच्यापर्यंत पोचतील न पोचतील मी आपलं म्हणून जातो, तुम्ही ऐका. हां, गोपीचंदन लावताना कसं लावावं आणि किती ठिकाणी लावावं त्याला शास्त्र आहे. ललाटे केशम विद्यात कंठे श्री पुरुषोत्तमं नाभो नारायण देव वैकुंठ हृदयस्तथा मुद्नीर्चैव ऋषिकेश पद्मनाभ च पृष्ठता दामोदरं वामपार्श्वे दक्षिणे तु त्रिविक्रमः कर्णयो यमुना गंगा बाह्य कृष्ण हरिस्तथा. किती झाली? तुम्ही मोजली, बाकीच्यांनी बघतच राहिले. द्वादशतानि नामानि कर्तव्यं तिलकं पठेत सर्व पापे विशुद्धात्मा विष्णुलोक स्वगच्छति. आपण असे गंध लावावे म्हणजेच काय होईल? देवाच्या त्या पूर्ण शरीराला ते समर्पण असतं. त्यात 12 ठिकाणी देवाचं अस्तित्व आहे हा वारकरी मानतो म्हणून कपाळाला गंध लावतो. कुठे कुठे, कधी कधी, कसा कसा? ललाटे केशमं विद्यात, केशव आहे. कंठे श्री पुरुषोत्तम, इथं पुरुषोत्तम आहे. नाभो नारायण देवो, नाभी कमळामध्ये कोण आहे? नारायण. वैकुंठ हृदयस्तथा, या हृदयाच्या ठिकाणी वैकुंठ भून परमात्मा त्या ठिकाणी राहतो. मुद्नीचैव ऋषिकेशम, इथं ऋषिकेश आहे. पद्मनाभ च पृष्ठतः,
इथे पद्मनाभ देव परमात्मा राहतो. दामोदरम वाम पार्श्वे, डाव्या बाजूला दामोदर आहे. दक्षिणे तू त्रिविक्रमः, त्रिविक्रम या उजव्या बाजूला आहे. कर्णयो यमुना, इथं यमुना आहे. गंगा, इथं गंगा आहे. बाह्य कृष्ण, इथं कृष्ण आहे. आणि इथं हरी आहे. म्हणून यांना गंध लावावं म्हणजे देवाला गंध लागतात. बेटाला आता कळलं, आपल्याला गंध लावलं तरी देवाला गंध लावल्याचा परिणाम आहे. किती सोपं सांगितलं की नाही आपल्याला. म्हणून गोपीचंदन टिळा पुढे, हृदयी कळवळा वैष्णवांचा, वैष्णवांच्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे दुसऱ्यांच्या प्रती, तसा भाव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. ही देवाची आवड आहे. वैष्णवांबद्दल देवाच्या मनामधला जो भाव आहे तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रियता आलेली पाहिजे, ती सहिष्णुता आली पाहिजे, ती विनम्रता आली पाहिजे. तसं जर आलं तर देवाला प्रिय आहे. आणखी काय महाराजांनी सांगितलं, हे झालं शारीरिक दृष्ट्या. आता कायेच्या दृष्टीनं तुम्हाला काय करावं लागेल. अभंगाचं तिसरं चरण. आषाढी पंढरी वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही. देवाची वारी आहे. देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वाट पाहत असतो. तुमची माझी जर वाट पाहत असेल तर तो कधी कोणत्या दिवसाला वाट पाहतो. त्यासाठी दोन सुदीन दिवस सांगितले, एक आषाढी आणि कार्तिक. इतकंच नाही, नामदेवाला सांगत असताना, इति गुह्य सांगत असताना नामदेवाला देवानी सांगितलं, देवा नामदेवा ऐक, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. भगवंतांनी सांगितलं तुम्ही इतर 365 दिवस आहात तुमच्या संसारात व्यस्त राहा, मला काही त्याचं कर्तव्य नाही. पण आषाढीची एकादशी आणि कार्तिकीची एकादशी या दिवशी मात्र तुम्ही या, मला विसरू नका. देवाने आठवण करून दिली. म्हणून अशा वेळेला आषाढीला सोहळा आता जवळ आला. आपल्याला 29 पासून आपल्या प्रस्थान सुरू होतो आणि आळंदीपासून आम्ही सगळे आषाढीच्या वारीकरी, इथले आपले मोठे बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ती पण त्या ठिकाणी वारीला असतात. वारीच्या वाटेवर काय नेमकं घडतं. काया वाचा मनाच्या निमित्तानं जी सेवा पाहिजे ती सेवा इथं घडते. कायेनं चालणं होतं, वाचेनं देवाचं नामस्मरण होतं, मनात परमश्रद्धा असते माऊलीबद्दल, म्हणून मनातून सुद्धा कार्य होतं. म्हणून हेच उपक्रम या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ मानले. कायेनं वाचेनं मनानं या तीनही गोष्टी घडल्या पाहिजे. म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टी, कायिक आहे, काही वाचिक आहे, काही मानसिक आहे. आपल्याला बघायचं झालं तर याच अभंगात पुन्हा एकदा बोलून जातो. वाचेनं अखंड चिंतन विठोबाचे किंवा देवाला आवडणारी वस्तू कोणती तर नामस्मरण, हे रात्रंदिवस तुम्ही म्हणा. याचं झालं नाम, हे आपलं मुखानं वाचेनं घेता येतं. आणखी काय, कायेनं गंध लावता येईल, तुळशीची माळ गळ्यात घालता येईल, आषाढी कार्तिकीची वारी करता येईल. हे झालं कायेनं. पुढे मनानं काय, मनानं वैष्णवांबद्दलचा जो भाव आहे किंवा त्यांच्यासारखा अंतःकरणात तो भाव निर्माण होणं, ही मनाची प्रक्रिया सांगितली. म्हणून इथे तीनही काया वाचा आणि मन एकत्र आलेले. म्हणून आषाढी कार्तिकीची वारी भगवंताला प्रिय आहे. साधन निर्धारी आण नाही, याच्यापेक्षा दुसरं साधन नाही.
साधन 5 सांगितली जातात. तसं विचार केलं तर वेगवेगळ्या पद्धतीने देवाला प्राप्त करण्याकरता पंचायतन सांगितलंय. ते कसं आहे? पहिलं म्हणजे तो देव, त्यानंतर ते ग्रंथ, संत, परत तीर्थयात्रा आणि साधना. या साधनेमध्ये कोणतं साधन महत्वाचं आहे? नामसन कीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे यावी ना आणि का आस्था पै वाहत सेयाण. तुकाराम महाराज म्हणतात याच्यापेक्षा दुसरं साधन कलियुगात नाही. तेच नाथ महाराज म्हणतात साधन निर्धारी आण नाही. आणि असं जो कोणी करेल त्याचा परिणाम अभंगाचं शेवट. एका जडाधरी ऐसा ज्याचा प्रेम, एका जडाधरी ऐसा ज्याचा प्रेम, एका जडाधरी ऐसा ज्याचा प्रेम, एका जडाधरी ऐसा ज्याचा ऐसा ज्याचा नेम तो देवा उज्जयी. एवढंच चिंतन आहे. एक 5 मिनिटात करू. तर संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी वाजवा आणि भगवंताचं नामस्मरण करा, कारण ते देवाला अतिशय प्रिय आहे. तुम्ही एकदा जरी नामस्मरण केलं ना तरी देव मात्र त्या नामस्मरणाला कधीही विसरत नाही. त्याची परतफेड केल्याशिवाय राहत नाही. जास्तीत जास्त नामस्मरण केलं तर देवाला जास्त परतफेड करावी लागेल. पण सगळ्यांनी जिथं असाल तिथं जसं असेल तसं पण सगळ्यांनी नामस्मरण करा. विठोबा Hare
माणसाने कोणत्याही गोष्टीमध्ये नियमाप्रमाणे वागावं. नियमाचं पालन करणारी माणसं कुठेही अडकत नाही. पण नियमबाह्य वागलं तर मात्र शासन झाल्याशिवाय राहत नाही. आपण किती जण नियमाने वागता माहिती नाही, पण असं म्हटलंय माणसाने जर नेम सोडला तर मनुष्य वजा नेम म्हणजे पशु. काय म्हटलंय? ज्या माणसाला नेम नाही ना तो पशुसारखा आहे. काही नेमाविण अन्न खाये तोची श्वान. काय म्हटलंय? जी माणसं नेम आचरण करत नाहीत ती त्या योनीतले सांगतात. अजून सांगू का? मनुष्य जन्माला येऊन जो नेमाप्रमाणे वागत नाही ती पशुच आहे. कशावरून? एषां न विद्या न तपो न दानं न च अपिशीले न गुणे न कर्मा ये मृत्युलोके भूमिभारभूता मनुष्य रूपेण मृगश्चरन्ते. पशु म्हटले बरं का. कोण कोण आहेत? एशान विद्या, ज्या माणसाजवळ कोणतीच विद्या नाही. विद्या म्हणजे विद्या नावाची बायको नाही. विद्या म्हणजे तो अभ्यास तोही नाही. विद्या म्हणजे कला तुमच्याजवळ असलीच पाहिजे. काही नाही काहीतरी ती कला असली पाहिजे. एशान विद्या न तपो, ज्याच्याकडे तप नाही. न दानम, जो कधीच दान धर्म करत नाही. एशान विद्या न तपो न दानम न च अपिशीले, ज्याचं शील चांगलं नाही. न गुणे न धर्मा, ज्याचं गुण चांगलं नाही, जो धर्माने वागत नाही. ये मृत्युलोके भूमिभारभूता, ती माणसं भूमीला काय आहेत? भार आहेत. मग आपण भार असू नये यासाठी देवाचं काय करा? नामस्मरण करा. तुकाराम नाथ महाराज म्हणतात असं जर कोणी वागेल, नामस्मरण करेल तर त्याला देवाला तो पूजनीय ठरतो, नवे नवे देवाला प्रिय ठरतो. तयाचा हरिख देवा पूजनीय ठरतो. म्हणायचं झालं तर बघा, आता आषाढीला निघालो की नाही आम्ही, ही मंडळी आमच्या सोबत आहे. काय आहे? आषाढीला निघाल्यानंतर प्रत्येक माणूस काय म्हणतो? माऊली माऊली माऊली. बरोबर आहे की नाही? तुम्ही देवाचं नामस्मरण करता, माऊलीचं नामस्मरण करता, तुम्हाला माऊली म्हणून घरामध्ये घेतात. बरोबर आहे? माऊली म्हणून तुम्हाला जेवायला देतात. माऊली म्हणून तुमचं आदरातिथ्य होतं, म्हणजे पूजनीय ठरता. कधी? त्यांचं नाव घेता तेव्हा. पण देवाचं नाव घेतलं तर माणूस पूजनीय ठरतो. यासाठी देवाचं नामस्मरण करा. हे नामस्मरण केल्याचा परिणाम आहे तुम्हाला तर देवाला तुम्ही प्रिय ठरालच, पण जगामध्ये मात्र तुम्ही पूजनीय ठराल. आज तुमची पूजा केली जात असेल तर याला कारण आहे देवाचं काय घेता? नामस्मरण. तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली म्हणून तुम्ही प्रिय ठरला. तुम्ही अंतःकरण म्हणजे कपाळाला गंध लावता म्हणून तुम्ही सगळ्यांना प्रिय ठरता. तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, तुम्ही कपाळाला गंध लावता. हृदयामध्ये तुम्हाला इतरांबद्दल आदर आहे म्हणून तुम्ही प्रिय ठरता. आषाढी कार्तिकीची तुम्ही वारी करता म्हणून तुम्ही सगळ्यांना प्रिय ठरता. एवढी सगळी कारणं प्रिय ठरण्याची असतील तर यातलं कुठलं तरी एक कारण तरी आपण घ्यावं. काहीच जमलं नाही तर नामस्मरण करणं सोपं आहे. हे ज्या संतांनी सांगितलं त्यांचा एकदा जय घोष करा. ज्ञानोबा माऊली तुका माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम Yeah.
तुकाराम